जय भीम जय शिवराय मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत सुयोगनगर येथील गार्डनमध्ये. फुलांचा महोत्सव सुरू होता. आम्हाला माहिती पडलं इथे, तर मी इथे आली आहे भूमी आणि पृथ्वीला घेऊन. तर मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की नागपूरमधले 10 गार्डन आहेत मोठे मोठे, जिथे त्यांनी फुलांचं डेकोरेशन्स आणि सुंदर देखावे ठेवलेले आहेत. हे सुयोगनगरमधील सर्वात मोठं गार्डन आहे, महात्मा फुले उद्यान. इथे आम्ही आलेलो आहोत. त्यानंतर भूमी आणि पृथ्वी इथे असलेल्या नवीन नवीन गोष्टी बघण्यास आणि एन्जॉय करण्यास सुरुवात करत आहे. सर्वात मोठं त्यांना आकर्षण म्हणजे इथे असलेले हे कलरफुल स्टोन्स वाटत होते. इथे वेगवेगळ्या रंगाचे आणि खूप सुंदर सुंदर फुलं, त्यांचे झाडं, कुंड्या एवढ्या छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं त्यांचं. आणि पूर्ण गार्डनमध्ये लाइटिंग केलेली होती. तुम्ही बघू शकता दूरपर्यंत सगळीकडे लाइटिंग, कलरफुल डेकोरेशन्स. एवढं सुंदर वाटत होतं सुयोगनगरचं गार्डन. खूप ठिकाणी त्यांनी सेल्फी पॉईंट्स वगैरे असे बनवलेले होते. ॲक्च्युली आम्ही लास्ट डेला आलेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला इथे आणखी काही गोष्टी ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या काही बघायला मिळाल्या नाही. तिथे त्यांनी लहान मुलांच्या खेळण्यासाठी खूप सारे गेम्स आणि नवीन नवीन गोष्टी ठेवण्यात आलेल्या होत्या. काही सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत, हे बघा. त्यानंतर मी एक छोटासा इथे व्हिडिओ काढलेला आहे. पूर्ण गार्डनमध्ये पृथ्वी इकडचा तिकडे सारखा पडत होता. त्याला इकडे आणखी एक प्लांट डेकोरेशन दिसलं, त्याला बघून तो आणखी तिकडे धावायला लागला आहे. त्याच्या मागे भूमी धावत आहे. त्यानंतर आम्ही छोटे मोठे थोडेफार व्हिडिओज बनवले आणि फोटोज काढले आणि अशा पद्धतीने आम्ही हा दिवस स्पेंड केला.